नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली जुनी एक प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन पाडण्यावरून सध्या वाद सुरू आहे. पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि आंबेडकर कुटुंबीय हे सध्या या वादामध्ये आमने-सामने उभे ठाकले आहेत. वास्तविक या वास्तूची मालकी ट्रस्टकडे आहे. ही इमारत जीर्ण झाल्यामुळे पालिकेने 1 जूनला त्यांना नोटीस पाठवलेली होती. त्यानुसार ही इमारत रिकामी करणं, धोकादायक बांधकाम पाडणं हे गरजेचं आहेच. पण ते दिवसा उजेडी न करता रात्रीच्या अंधारात अनेक जणांना अंधारात ठेवून का करण्यात आलं? आणि त्यानंतर दादर भागात जो हैदोस पाहायला मिळाला त्याला काय म्हणायचं? वास्तविक आंबेडकर कुटुंबीय आणि ट्रस्ट यांनी हा वाद चर्चेतून का सोडवला नाही, अशा प्रकारे रस्त्यावर का आणला? अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, त्याचबरोबर रिपब्लिकन जनशक्तीचे अध्यक्ष अर्जुन डांगळे काहीच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. रिपब्लिकन पक्ष आठवले गट याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उत्तम खोब्रागडे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त मधुकर कांबळे या चर्चेमध्ये आपली मतं मांडणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय मधुकर कांबळे यांच्याकडे. मधुकर कांबळे, नेमकी अशी काय गरज वाटली की रात्रीच्या अंधारात तडकाफडकी हे बांधकाम पाडावं लागलं, जेणेकरून हा वाद आता रस्त्यावरती आलेला आहे? आता मी आपल्याला सांगू इच्छितो की हा तडकाफडकी असा हा इमारत पाडण्याचा हा घटना घडलेली नाहीये. तर यामध्ये 1 जून 2016ला महानगरपालिकेने 354 खाली या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून जाहीर करण्यात आलेली होती. आणि ती धोकादायक इमारतीचा C1 कॅटेगरीमध्ये ही इमारत असल्यामुळे इथे राहणाऱ्या किंवा रिहॅबिलिटेशन करणाऱ्या किंवा उठणाऱ्या बसणाऱ्या लोकांना किंवा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ह्या इमारतीचा धोका कधीही संभवू शकतो. पावसाळा तोंडावरती होता आणि ही इमारत खाली करणं अतिशय आवश्यक होती. आणि ह्या अनुषंगानं ट्रस्टीजनी संबंधित जे ऑफिस कार्यालय आहेत, आनंदराजजी, प्रकाश आंबेडकरजी, भीमरावजी, या सर्वांना त्या बाबतीतचा हा नोटीसचा आलेला जो काही फतवा आहे तो त्यांना पाठवण्याचा प्रयास केलेला आहे. एवढंच नाही तर त्या इमारतीमध्ये महानगरपालिकेने 354 ची नोटीस सुद्धा पेश केलेली आहे. आणि या अनुषंगानं त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य येऊन ही इमारत खाली करण्याचा ट्रस्टीने प्रयास केलेला आहे. आणि शेवटी ही कारवाई 30 दिवसाच्या आत करणं क्रमप्राप्त होतं. अन्यथा ट्रस्टीवरती महानगरपालिका प्रॉसिक्युशनची कारवाई करणं हे क्रमप्राप्त होतं. आणि हे केलं नसतं तर महानगरपालिका स्वतः ते करणार आहेत. ट्रस्टची जबाबदारी या नात्याने ट्रस्टनी हे आपला संपूर्ण हा जो काही प्रयास केलेला आहे त्या प्रयासाच्या अनुषंगानं. साधा प्रश्न असा, दिवसाच्या उजेडात हे काम होऊ शकलं? एक्झॅक्टली हा तुमचा प्रश्न आहे की त्या एरियामध्ये हा आपण जर पाहिलं तर गोकुळदास पास्ता लेन जो आहे अतिशय छोटा रस्ता आहे. दिवसा तिथे गर्दी असते, प्रचंड गाड्या आणि वाहतुकीसाठी तो रस्ता बराच भरलेला असतो. याचबरोबर त्या जे लागणाऱ्या अवजार डिमोलिशनचे जे काही पोकलेन असतात, JCBs असतात, डंपर्स असतात, हे म्हणजे दिवसा वाहतुकीला अडथळा आला असता म्हणून हे काम रात्री करण्यात आलं असं तुमचं म्हणणं आहे? रात्री असं म्हणता येणार नाही. हा पहाटे सकाळच्या 3च्या आसपास ही कारवाई झाली. ठीक आहे, म्हणजे झुंजू व्हायच्या आधी, सूर्य उगवायच्या आधी झालेलं हे काम आहे. ठीक आहे. आनंदराज आंबेडकरांना तुमचे काही मुद्दे पटत नाहीयेत? आनंदराज आंबेडकर, पहिल्यांदा हे ओरिजिनल ट्रस्टी नाही आहेत, त्यामुळे एकतर यांचा कुठच्याही प्रकारे तिथे संबंध नाही असं माझं म्हणणं आहे. कारण यांचा प्रॉपर्टी कार्डवर ट्रस्टीची नावं असतात, त्याच्यामध्ये यांचं नावं नाहीत. जे आपला ट्रस्टीचा जो एक शेड्यूल 1 असतं त्याच्यामध्ये यांचं नाव नाही. आणि त्यामुळं यांना हे अधिकार दिले कुठे? कारण बँकेमध्ये अकाउंट उघडायला ट्रस्ट गेलं तरी ते पहिल्यांदा शेड्यूल 1 विचारतात, त्याच्यावर तुमचं नाव आहे का विचारतात. म्हणजे पहिल्यांदा यांचे जे काही बोलवते धणी आहेत रत्नाकर गायकवाड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या NOC आणलेल्या आहेत. आता 354 बद्दल मी सांगतो की 354 लावल्यानंतर जे ओरिजिनल ट्रस्टी आणि जे अध्यक्ष आहेत आस्वारे म्हणून त्या ट्रस्टचे जे शेड्यूल 1 वर आहेत त्यांनी त्या बाबत स्ट्रक्चर रिपोर्ट तयार केला आणि 24 तारखेला तो BMC कडे म्हणजे F साऊथ वॉर्ड मध्ये तो देण्यात आला. आणि 24 तारखेच्या रात्री 25 तारखेच्या सकाळी ही कारवाई करण्यात आली. तो स्ट्रक्चर रिपोर्ट अत्यंत डिटेल आहे की त्याच्यामध्ये काही कॉलमना प्लास्टर करायला पाहिजे, काही कॉलमना इतर काही करायला पाहिजे, एवढंच आहे. आणि बिल्डिंग अत्यंत मजबूत आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट दिला असताना सुद्धा या मंडळींनी ही बिल्डिंग यांचा कसलाही संबंध नसताना तोडलेली आहे. आणि त्यामुळं यांनी खऱ्या अर्थानं दरोडा टाकलेला आहे त्या बिल्डिंगवर. तिकडचे लोकांचे म्हणजे तिथे अनेक ऑफिसेस होते. ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं ऑफिस 1954 पासून, त्यानंतर
भारी बहुजन महासंघाच्या त्या बिल्डिंगमध्ये आंबेडकर भवनमध्ये, आणि त्यांनी या आंबेडकर भवनला 354 आली असताना त्या तिथे बाजूला असणारी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, जिचा या आंबेडकर भवनाशी काही संबंध नाही, असं असताना तिला तोडलेला आहे. आमची जी बाजूच्या ऑफिसात बैठी होती तिला कुठची 354 ची नोटीस नाही, तिला तोडलेला आहे. आणि त्यामुळं यांच्यावरती FIR झालेले आहेत. आमचं सरकारला एकच म्हणणं आहे आणि मागणं आहे की या सर्वांवरती झालेल्या FIR वर ऍक्शन घ्या आणि यांना खऱ्या अर्थानं लोकांसमोर येऊ द्या की यांनी काय केलेलं आहे. बर, अर्जुन डांगळे, यामध्ये जरी ऑफिशियली मालकी ही ट्रस्टची असली तरी सुद्धा आंबेडकरांनी उभारलेली ही इमारत आहे. बुद्धभूषणची प्रिंटिंग प्रेस तिथे आहे. आंबेडकरी जनतेच्या, आंबेडकरी विचाराच्या लोकांच्या तिथे सातत्यानं बैठकी होत असतात, त्यांचे कार्यक्रम होत असतात. आंबेडकरी विचाराच्या नेत्यांना यामध्ये विश्वासात घेतलं होतं का अशा प्रकारची कारवाई करताना? अजिबात नाही. उलट ते रत्नाकर गायकवाड त्यांना फडतूस म्हणतात, बनावट म्हणतात. म्हणजे 50 वर्ष गुंड म्हणतात त्यांना, कार्यकर्ते गुंड असे लोक माझ्यासमोर नका आणू. म्हणजे काय स्वतःला समजतात, प्रेषिताचा अवतार समजतात की काय समजतात? सनदी अधिकारी झाले आणि ते याचे त्यांना बोलण्याची पद्धत माहिती नाही. वेड्यासारखं बोलू नका असं बोलतात. म्हणजे हा माणूस किती मगरूर आहे. आणि याला चळवळीची तर अजिबात जाण नाही. त्या मंगल कार्यालय, ज्या हॉल म्हणतो त्याला मंगल कार्यालय म्हणतात, त्याला हे माहित नाही की ह्या चळवळीमध्ये याच्यामध्ये किती कार्यक्रम झाले. डाव्या चळवळीचे संबंध, आंबेडकरी चळवळीचे सत्कार झाले, मोठमोठ्यांचे सत्कार झाले. आणि जे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असा आनंदराजने उल्लेख केला त्यामध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांचा वावर होता. जिथे चळवळ, प्रबुद्ध भारत, मूकनायक, बहिष्कृत भारत याचं जे जुनं मशीन होतं ते तिथे होतं. आणि त्यांचा एक सेक्रेटरी गवारे म्हणतो आम्ही ते मातीत गाडलं. म्हणजे ही यांची मगरुरी. आता उलट मला तर सरकारचं तर आश्चर्य वाटतं की ते लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर 1-1.5 वर्ष तिथे घर घेतात, कोटी रुपये घेऊन, सोशल वेलफेअरचा फंड घेऊन, म्हणजे दलितांचाच फंड घेऊन तिथे घेतात आणि त्याचा मोठा गौरव करतात. मोदी जातात पंतप्रधान. आणि भारतामध्ये मुंबई शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासाने पुणित झालेलं चळवळीचं केंद्र, जिथे अनेक चळवळी झाल्या. मी स्वतः तिथे 30-35 वर्ष त्याचा वावर आहे तिथे. ते तिथलं जे एन्क्रोचमेंट होतं ते खाली करताना आम्ही काय काय केलं. तिथे दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे विजय जाधव, NY लोखंडे, मी तिथे जे PL लोखंडे नावाचं जे आहे मार्ग, त्यांनी एक पुढाकार घेऊन भैयासाहेबांच्या वती ते, आणि असं करून आम्ही ते खाली केलेलं आहे. आणि त्याला ते मंगल कार्यालय त्यांना कसली जाण नाही. रेडन्सचा लढा आम्ही तिथून लढवला, ऐक्याचा लढा आम्ही तिथे लढवला. माझ्या दृष्टीने मी कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोराकडे, भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरातांसारखे प्रबुद्ध भारत इथे पाहिलेले आहेत. आणि अतिथीने अण्णा भाऊंचं जे भाषण होतं ते तिथूनच गेलेलं, जे प्रसिद्ध झालेलं 1958 साली की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तळलं दलितांच्या, ते प्रबुद्ध भारत मध्ये पहिल्यांदा आलं. म्हणजे चळवळीची काही जाण नसलेला त्याला मंगल कार्यालय म्हणतो. आणि उलट भैयासाहेब आंबेडकरांसारख्या एका सत्पुरुषाची, म्हणजे तुम्हाला माहित असेल, म्हणजे हे सांगायला मला हे वाटेल, सगळ्यांना दारूची लायसन्स मिळाली होती एप्रिल 3 काँग्रेसच्या. भैयासाहेब, पण भैयासाहेब म्हणाले मी बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे, मी ते घेणार नाही. आणि एवढी ह्या आंबेडकरी घराण्यानं ज्यांच्यावर आज ते रत्नाकर गायकवाड जे आरोप करतात ते खरं अत्यंत निर्गुण आहे. तुम्हाला आता मी हे सांगायची गोष्ट नाहीये, पण प्रकाश आंबेडकर सारखे एक, तुम्ही ते दुधाचे क्रेट्स वरळी डेअरी मधून याच्यात नाण्याचे आमचे ते पांडुमामा होते, ते तिथे करायचे. आणि त्या कष्टातून गेलेल्या आंबेडकरी घराण्याला हा माणूस, हा हरिजन कुटुंबातला माणूस रत्नाकर गायकवाड, याच्या वडिलांनी गद्दारी केली. बाबासाहेबांनी याच्या वडिलांना इंग्लंडला पाठवलं होतं. हा आंबेडकरी चळवळीच्या आज घराणे, आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आणि प्रचंडाच्या जिव्हारी लागलेल्या आंबेडकरी, आमचे थोडेफार मतभेद असतील पण आंबेडकरी चळवळीच्या घराण्याविषयी कोणी बोललेलं कुठच्याही माणसाला आवडत नाही. आणि हा माणूस बिंदुके, याला चळवळीची काही जाण नाहीये. हरिजन कुटुंबात संस्कार वाढलेला DD चव्हाण यांचा हा पुत्र भाचा, जे हे सगळे जी मंडळी होती, बाबासाहेबांना जसा विरोध केला आज तो आंबेडकर कुटुंबियांना करतोय. आणि म्हणून या चळवळीच्या संदर्भात जो घात बनलेला आहे आणि याच्या पाठीमागे एक नियोजित षडयंत्र आहे. एकदम 60 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं ही कशाची नांदी आहे? मला वाटतं आंबेडकरी जनतेला या माध्यमातून मी सांगू इच्छितो, म्हणजे सरकारला याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार.
कुठच्या परिस्थितीमध्ये या जे बुरखवटे पांगुळ जे आलेले आहेत आणि चळवळीचं आम्हाला शहाणपण शिकवतात प्रेषितासारखं, त्यांचा आम्ही विरोध करणार, त्यांची भांडी फोडणार, कुठले ट्रस्ट केले, किती पैसे जमा केले यांची एसबी मार्फत आणि कुठलं ते ठीक आहे तुमची मागणी आपण सरकारपर्यंत नक्की पोहोचेल अशी आशा करूया. आपल्यासोबत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उत्तम खोब्रागडे आहेत. आठवलेंनी खरं तर सरकारला पाठिंबा दिलेला आहे केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा. राज्य सरकारच्या भूमिका सुद्धा यामध्ये कुठेतरी एक संशयास्पद अशी असल्याचा आता डांगळेंनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पक्षाची तुमच्या भूमिका काय आणि सरकारला तुमच्या पक्षातर्फे या संदर्भात जाब विचारण्यात आलेला आहे का? हे बघा, हा प्रश्न पक्षाचा नाही, हा आंबेडकरी चळवळीचा प्रश्न आहे. बर, आंबेडकरी अस्मितेचा प्रश्न, दलिताच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जी वास्तू होती ती एक चळवळीचं केंद्र होतं. तिथं माझ्या जवळजवळ आतून 10 सभा झाल्या आहेत मागच्या 20 वर्षांमध्ये. आणि ज्या प्रकारे या लोकांनी जे पाडले, म्हणजे रात्र जाऊन पाडायची, एक हायकोर्टाचा निर्णय आहे कोणतीही इमारत रात्र पाडू नये, म्हणजे सूर्यास्तानंतर आणि सूर्योदय यामध्ये कोणत्याही इमारतीमध्ये प्रवेश करणे. आणि ही इमारत दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असताना रात्र तिथं घुसून करायचं, म्हणजे याला इंडियन पिनल कोडमध्ये डेकॉयटी म्हणतात. म्हणजे या लोकांनी ही जमीन हडप करणार. मी मुंबईचा जिल्हाधिकारी होतो. इथले बिल्डर जमिनी कशा हडप करतात हे मी बघितलंय. झोपडपट्ट्या एका रात्रीच्या, म्हणजे हा चक्क जमीन हडप करण्याचा प्रकार आहे. हे जे ट्रस्टी स्वतःला म्हणतात हे ट्रस्टी आहेत काय, हा वाद मला वाटतं चॅरिटी कमिशनरकडे आहे. स्वतः ट्रस्टी असले तरी सुद्धा त्यांना जमिनीचा विल्हेवाट लावण्यापूर्वी चॅरिटी कमिशन परवानगी घ्यावं लागतं. हे काही न करता यांचा या जमिनीशी काही अधिकार नसताना रात्र जाऊन ती जमीन पडायचं, म्हणजे ही जमीन बळकावण्याचा आणि कुणातरी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे. आणि आंबेडकरी जनतांनी हे मुद्दाम सहन करू नये. सरकारने या ताबडतोब हस्तक्षेप करावा. काही अधिकारी पदावर असताना महानगरपालिकेने आयोडी देण्यात आलेली आहे. मधुकर कांबळे, मी येते तुमच्याकडे. खोब्रागडे त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. हेच कसं झालं याची चौकशी झाली पाहिजे. पदाचा कोणी गैरवापर केला, गैरवापर झालेला आहे, काही अधिकार असताना पदाचा गैरवापर झाला. सरकारने ताबडतोब प्रथम यांना अटक करावी, चौकशी करावी. या जी लोकांवर गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा गंभीर आहे, यांना ताबडतोब अटक करावी. अधिकारी आपण मधुकर कांबळेंचा मुद्दा काय तो काढावा आणि याची निपक्षप्रमाणे सीआयडी मध्ये आपण मधुकर कांबळेंचा मुद्दा ऐकूया. मधुकर कांबळे, ही संपूर्ण हा जो अर्धा एकराचा जो प्लॉट आहे हा ट्रस्टीचा द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट यांच्या मालकीचा आहे. या अनुषंगानं तिथे 17 माळ्याचा एक इमारत बनण्याचा जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, जे ड्रीम होतं, जे वंचित घटकांना यातून आपल्याला जे काही सेवा करणार होतं, मानव अधिकारांचा जो काही हक्क आहे तो लोकांना आपल्याला देणं, ह्या सगळ्या गोष्टीचे जे काही बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी इथे 17 माळ्याची इमारत आपल्याला बांधण्याचा जो प्रस्ताव आहे त्या अनुषंगानं प्लॅन मंजूर झालेले आहेत. त्याला आयोडी 13 एप्रिल 2016 मिळालेले. 14 एप्रिलला ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की हा जो काही बाबासाहेबांचं स्वप्न इथे साकार करण्याचा स्तुत्य उपक्रम जे द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने हाती घेतलेला आहे, अतिशय महत्वाकांक्षी आणि चांगला उपक्रम आहे. आणि हा उपक्रम आता जनतेचा प्रमुख या नात्याने, मुख्यमंत्री या नात्याने मी ग्वाही देतो की हा उपक्रम, ही इमारत आपण 2 वर्षात पूर्ण करू. मधुकर कांबळे, ही जी 17 माळ्याची इमारत या ठिकाणी होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेला आहे. मधुकर कांबळे, ही 17 माळ्याची इमारत होणार आहे, त्यामध्ये काय काय असणार आहे नेमकं? त्यामध्ये जे बाबासाहेबांचं तिथे म्युझियम असणार आहे, त्यांची लायब्ररी असणार आहे, त्या ठिकाणी मिनी थिएटर असणार आहे, हॉल असणार आहे, महिला बाल कल्याण यांच्यासाठी जे उपक्रम राबवणार आहेत, विपश्यना सेंटर असणार आहेत. जे जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, जे वंचित घटकांना इथून आपल्याला सहाय्य करणं, त्यांचा हक्क प्रस्थापित करणं आणि त्यांची उन्नती करणे, ही सगळी स्वप्न इथे आपण साकार करण्याचं उद्दिष्ट आपण इथे हाती घेतलेलं आहे. यासाठी त्या अगोदर हा जो काय प्लॉट होता, हा स्कूलचा रिझर्वेशन असलेला हा जो प्लॉट आहे, हा 2015 डिसेंबर मध्ये हा रिझर्वेशन चेंज करून इथे पब्लिक हॉल आणि इन्स्टिट्यूशन असा तो त्यामध्ये रिझर्वेशन चेंज माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला डिसेंबर 15 मध्ये करून दिला. आणि त्यानंतर त्या अनुषंगाने इथे प्लॅन सादर केल्यानंतर 17 माळी इमारत आपल्याला त्यामध्ये 180 कार पार्क होण्याची त्यामध्ये आपण नियोजित केलेलं आहे. तसंच द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या त्या जागेवरती असणारे जे प्रेस आहे, आनंदराजींचं ऑफिस आहे,
प्रकाशजींचं ऑफिस आहे, भीमरावजींचं कार्यालय आहे, ह्या सगळ्या कार्यालयाला त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे आणि अशा अनुषंगानं एक चांगला प्रस्ताव आपण हाती घेतलेला आहे आणि ह्या प्रस्तावाला सगळ्यांनी साथ द्यावी ह्या अनुषंगानं ट्रस्टने वारंवार प्रयत्न केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की याही आनंदराज आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांना संपर्क केलेला होता. खऱ्या अर्थाने आंबेडकरी जे वंचित घटक आहेत त्यांना आपण इथे एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम चांगल्या पद्धतीने सेवा करू शकू असं मला रास्त त्यामध्ये सांगावंसं वाटतं आणि त्याचं एक महत्व त्याचं महत्व पटवून द्यावं असं वाटतं. पण अर्जुन डांगळे मी येते तुमच्याकडे, पण आनंदराज आंबेडकर म्हणतात की त्यांना तुम्ही विश्वासातच नाही घेतलं. आनंदराज आंबेडकर त्या बाबतीत मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आम्ही वारंवार तुम्ही ट्रस्टी नसल्यामुळं तुमच्या ह्या प्रस्ताव हा खरं म्हणजे कशा पद्धतीने मान्य केला हा मला पहिल्यांदा सांगा. कारण एखाद्या बँकेमध्ये ट्रस्टचं अकाउंट उघडायला गेलं तरी तिथे चेंज म्हणजे आपलं ट्रस्टीचं आपलं शेड्यूल 1 मागितलं जातं. तुमची नावं नसताना तुमचा अखंड प्रस्ताव कसा पास होतो. त्याचबरोबर आंबेडकरांनी तिथे एक सामाजिक शिक्षण केंद्र निर्माण करावं असं त्या ट्रस्टच्या डीड मध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळे तिथे पब्लिक स्कूलची रिझर्वेशन होतं. तुम्ही पब्लिक हॉलचं करून इथे बिझनेस उघडण्याचा प्रयत्न केलाय आणि तुमचे रत्नाकर गायकवाड तिथे आता जे आहे त्याला मंगल कार्यालय म्हणतात. अरे मंगल कार्यालय कसं तिथे एवढ्या ऐकून घ्या बाबा, ऐकून घ्या जरा मधुकर कांबळे जरा ऐकून घ्या. तर त्यामुळं मधुकर कांबळे समज नसेल तर आनंदराज आंबेडकर मधुकर कांबळे आपण आनंदराज आंबेडकरांचा मुद्दा ऐकून घेऊया. बोललो का ऐकायला शिका जरा, कळलं. आनंदराज आंबेडकर तुमचा मुद्दा पूर्ण करा. तर बाबासाहेब आंबेडकरांचे ट्रस्टी बनवलं त्याच्यामध्ये तिथे शैक्षणिक उपक्रम सामाजिक शैक्षणिक उपक्रम घ्यावा आणि त्यासाठी तिथे रिझर्वेशन आतापर्यंत सरकारने हे स्कूलचं रिझर्वेशन होतं. या मंडळीने आता मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून त्यांचं रिझर्वेशन काढून स्कूलचं तिथे हॉलचं रिझर्वेशन पब्लिक हॉलचं रिझर्वेशन घेतलंय. तिथे धंदा करण्याचा यांचा मानस आहे. अर्धी प्रॉपर्टी पार्टी किंवा इतर कोणाला देण्याचा यांचा मानस आहे. तुम्ही धंदा करायचा मानस म्हणताय त्यांनी आता जी लिस्ट वाचलेली आहे ऑडिटोरियम तिथे वेगळ्या प्रकारचे कॉन्फरन्स रूम. आज मला सांगा ते हे जे मंगल कार्यालय जे आता त्यांचे रत्नाकर गायकवाड म्हणतात त्याचा पैसा सुद्धा ते लोकच घेतात. ट्रस्टी असणारी मंडळी ती काय आंबेडकर फॅमिलीला मिळत नाही. आणि दुसरं पण ऑडिटोरियम किंवा हे असलेलं कॉन्फरन्स हॉल असल्याचा तोटा काय. आज 17 माळ्याची बिल्डिंग झाली. आज गरीब माणूस सुद्धा त्या तिथे मुंबईमध्ये आंबेडकर चळवळीचा आला. अरे तुम्हाला ऐकायला समजतं की नाही, काही कॉमन सेन्स आहे की नाही. मधुकर कांबळे आपण आनंदराज आंबेडकरांचा मुद्दा ऐकून घेऊया. मी तुम्हाला वेळ देते. आपण आनंदराज आंबेडकरांचा मुद्दा ऐकून घेऊया. मी येते तुमच्याकडे. त्या तिथे आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की तिथे डाव्या चळवळी असतील, पुरोगामी चळवळी असतील, आंबेडकरी लोकांच्या चळवळी असतील, त्यांच्या छोट्या मोठ्या बैठका चालू असतात. आणि त्या तिथे आज महाराष्ट्रातून कुठूनही आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्ता असो किंवा साधा माणूस असो तो कधी बेधडक रात्री अपरात्री तिथे येऊन राहतो. टाटा हॉस्पिटल किंवा इतर केएम हॉस्पिटल आपल्या सर्व माहिती बाजूला असल्यामुळं त्यांचे पेशंट तिकडे असतात. तेव्हा तिथे झोपण्यासाठी किंवा त्यांच्या फॅमिली ठेवण्यासाठी लोक तिथे येतात, राहतात. अत्यंत गुणागुण. मला सांगा 17 माळ्याची बिल्डिंग बनवणार तुम्ही अशा सर्व लोकांना घेणार आहात का. ही आंबेडकर चळवळीसाठी काय उपयोग आहे या केंद्राचा की तुम्हाला सर्वांचा फक्त पोट भरणं याच्या पलीकडे त्याचा काय उपयोग होणार आहे. त्यामुळं आज जी आंबेडकर चळवळ ज्या गरीब लोकांच्या जीवावरती जिवंत आहे ती तुमच्या नाही, तुमच्या लोकांचा काडी मात्र आंबेडकर चळवळी संबंध नाही. किंबहुना तुमच्या चॅरिटी कमिशन जे चेंज रिपोर्ट आहेत त्याला एक तांबे नावाच्या माणसाने अपोज केलं आणि त्याला चॅरिटी कमिशनने अलाव केलाय. कारण त्याच्या आजोबाने त्या काळामध्ये 1 रुपया दिलेला आहे. तुमच्या बाप दादाने 1 पैसा सुद्धा त्याच्या याला दिला नसेल. आणि काय तुम्ही बोलता की आम्ही हे करण्यात. अरे आज तुमची जर पब्लिक मध्ये तेवढी जर उठबस असती तर तुम्हाला
50-60 लाख 50-60 कोटी लोकांनी दिले असते. ठीक आहे आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि आनंदराज आंबेडकरांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरं आपल्याला मधुकर कांबळेंकडनं द्यायचे. त्याचप्रमाणे अर्जुन डांगळेंनाही काही मुद्दे मांडायचे. छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे आंबेडकर भवनाचा जो सध्या वाद सुरू आहे त्याविषयी, आणि हा वाद दुर्दैवानं रस्त्यावरती आलेला आहे आणि त्यामुळे आंबेडकरांचे विचार ज्याप्रमाणे आज समाजामध्ये चालत आहेत त्या विचारांना कुठेतरी धक्का पोचतोय का, हीच यामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण चर्चा करतोय. ब्रेकपूर्वी आनंदराज आंबेडकरांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. आपण मधुकर कांबळेंकडून त्याची उत्तरं घेणार आहोत. मधुकर कांबळे, एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये, खरं तर आंबेडकर विचारांवरती प्रेम करणाऱ्या सर्वांनाच ही गोष्ट क्लॅरिफाय करून हवी आहे की हे जे डीड आहे त्या डीडनुसार ट्रस्टच्या जागेची मालकी, ही जी जागा आहे आंबेडकर भवनाची, त्याची मालकी ही ट्रस्टकडे आहे. आणखीन काय काय गोष्टी यामध्ये मेन्शन करण्यात आल्या? या अनुषंगानं मी असं बोलेन, बघा जे आनंदराजजींनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यानुसार जे पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने जे काही 17 माळ्याची इमारतीचा जो प्रस्ताव आराखडा तयार केलेला आहे त्याचं प्रेझेंटेशन भीमरावजींना 12/5/2016 रोजी सकाळी हिंदमाता येथील शांतिदूत हॉटेलात ट्रस्टचे जे काही ट्रस्टी होते त्यामध्ये बोदोडे होते, डॉक्टर शिंदे होते, बांबोळे, त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी त्या बाबतीत समाधान व्यक्त केलं. आणि त्यानंतर भीमरावजींनी 3 प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात आपल्या वापरात असलेल्या जागेच्या वादात नियोजित इमारतीत जागा देण्यात यावी. दुसरा मुद्दा आहे त्यांचा, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची जमीन जागा कुटुंबांची मिळकत असल्यामुळे तिची मालकी आपणास देण्यात यावी. त्याबाबतचे वैध कागदपत्र पुढील 5 दिवसात आम्ही सादर करू अशा पद्धतीने. आणि तिसरा जो होता, ट्रस्ट आपल्या सहित माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना विश्वस्त करून घ्यावी. ह्या 3 अटी ह्या अनुषंगानं चर्चा झाल्या आणि त्या अनुषंगानं ट्रस्टने पत्र दिलं. अद्यापर्यंत त्याच्या बाबतीत पहिला जो मुद्दा आहे की त्या 17 माळी इमारतीमध्ये जे काही ऑफिसेस आहेत त्यांना जी जागा आहे अस्तित्वात असलेली ती देण्याच्या बाबतीतचा मुद्दा आम्ही आजही मान्य करतो. त्या अनुषंगानंच आयओडी पास झालेले आहेत, आयओडी मिळालेले आहे. दुसरा मुद्दा आहे की ती जी काही प्रेसची जी जागा आहे त्याच्या बाबतीतचे कागदपत्र आहे, ती कागदपत्र देण्याच्या अनुषंगानं आम्ही आजही त्या कागदपत्रांची वाट पाहत आहोत. आणि तसं जर आपल्याला दिसलं की हे कागदपत्र क्लिअरली हे त्यांची जागा आहे तर त्या अनुषंगानं त्या पद्धतीने तसा निर्णय ट्रस्ट घ्यायला तयार आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की प्रकाशजींना आणि आनंदजींना त्या भीमरावजींना त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी घेण्यात यावं. या बाबतीत एवढाच खुलासा करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही तत्व होती त्या तत्वाच्या अनुषंगानं त्यांच्या आपल्या घराण्यातला किंवा कोणताही वारस ह्या ट्रस्टमध्ये असणार नाही, ती प्रथा ट्रस्ट आतापर्यंत पाळत आलेली आहे. ह्या अनुषंगानं ह्या उपक्रमामध्ये ह्या ट्रस्ट सातत्याने पाठपुरावा करून आज ही त्यांचं मनोदय आहे की हे 17 माळ्याची जी काही इमारत आहे, जे बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचं आहे. या बाबतीत ट्रस्ट कटिबद्ध आहे आणि नियमांचं सर्व पालन करून आम्हाला असं म्हणायचं आहे की पुढे जाऊन यापुढे नियमाच्या अटी काय आम्ही जर त्याच्यामध्ये उल्लंघन करत असू तर मला असं वाटतं की ट्रस्टीच्या विरुद्ध तुम्ही सनदशीर कारवाई करून म्हणा किंवा सनदशीर मार्गाने त्याच्या बाबतीत तुम्ही न्याय मिळवून त्याच्यावरती त्या बाबतीत पाठपुरावा करावा. त्याच्या बाबतीत एक मिनिट झालं बोलून, मध्ये बोलणार नसाल तर मी बोलतो. तुमचा मुद्दा पूर्ण करा, कोणीही मध्ये बोलणार नाही. जय महाराष्ट्रावर रत्नाकर गायकवाडने सांगितलं ते माझ्याबरोबर बोलले, बरोबर. आता म्हणतात भीमराव बोलले. एक नक्की काय खोटं बोलायचं ते एकदा ऐका, 1 मिनिट ऐकून घ्या. एकदा प्रामाणिकपणे ठरवा, प्रामाणिकपणे खोटं बोलायचं तरी ठरवा. आणि त्यानंतर ह्या ज्या काही तुम्ही अटी घातल्या, हे मीटिंग झाली आहे, ही धांदात खोटी आहे. त्यामुळे अशा अटी घालण्याचा प्रश्न आहे का? तुम्हाला आम्ही ऑफिशियल ट्रस्टी समजत नाही. ठीक आहे. एक दुसरं ऐकून घ्या. बाबासाहेबांनी त्यांच्या वारसांना घेऊ नका असं बाबासाहेबांनी स्वतःहून कधी सांगितलं नाही की वारसांना घेऊच नका. एक लक्षात घ्या. आणि जर एवढं तुम्ही पाळत असाल तर मग तुमच्या रत्नाकर गायकवाडांना ट्रस्टवर घेतलं. त्यांची जेव्हा RTI मार्फत चौकशी चालू झाली तेव्हा त्या ट्रस्टमधून राजीनामा द्यायचा आणि त्यांच्या मेवण्याला विजय रणपिशीला तिथे मेंबर करून घ्यायचं. हा कुठचा न्याय झाला एवढं मला सांगा.
रत्नाकर गायकवाड अशा अनेक ट्रस्ट आहेत. एक मिनिट आता तुम्ही बोला. मधुकर कांबळे मी येते तुमच्याकडे. मधुकर कांबळे मी येते तुमच्याकडे खोबराकडे. बघा, हे जे स्वतःला ट्रस्ट यांचा आणि आंबेडकरी चळवळीचा काय संबंध आहे? यांनी आजपर्यंत आंबेडकरी जनतेसाठी काय केलं आहे? या लोकांनी आयुष्यभर भ्रष्टाचार केला आहे, बिल्डरशी हात मिळवून पैसे कमवले आहेत. मी अनेक यांच्या ट्रस्टचे नाव सांगतो. ट्रस्ट करायचे, अधिकाराकडून 10,000-20,000 रुपये घ्यायचे, पदात बोला. मी बोलतो ठीक आहे. मधुकर कांबळे मी येते तुमच्याकडे. खोबराकडे तुमचा मुद्दा थोडक्यात पूर्ण करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण करू घातलेले त्याकडे आपण सगळ्यांनी मधुकर कांबळे मी येते तुमच्याकडे. अर्जुन डांगळे खोबराकडे. मधुकर कांबळे मी येते तुमच्याकडे. त्याला त्यांचा मुद्दा पूर्ण करू. झाडण्यापेक्षा आपण कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे आपण लक्ष जास्त वेधावं असं पुरं करण्यात आपण कटिबद्ध राहूया. अरे ऐका, हे बघ मूर्ख माणसा, तुम्ही बोलताना मी चूप होतो. मी बोलताना मला बोलायचं नाही, लक्षात आहे? मधुकर कांबळे काय संबंध? अरे मी 3,000 ड्रायव्हर अशा पद्धतीने मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय अशी भाषा इन पार्लमेंटरी भाषा आपण या पॅनलवरती खोबरागडे आणि मधुकर कांबळे आपण या पॅनलवरती असलेल्या प्रत्येकाचा आदर करूया. आपण थोडीशी मी त्यांना सांगते. मधुकर कांबळे आपण खोबरागडेंना त्यांचा मुद्दा पूर्ण करून देऊया. तुम्ही कृपया मध्ये त्याला इंटरप्ट करू नका. तुमचा खोबरागडे तुमचा मुद्दा थोडक्यात पूर्ण करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. या लोकांनी आजपर्यंत यांचा आंबेडकरी चळवळीशी काही संबंध नाही, यांचा त्या ट्रस्टशी काही संबंध नाही. आजपर्यंत या लोकांनी अशा ट्रस्ट अनेक करून अधिकाऱ्याकडून 10,000-20,000 रुपये नाव वाचून दाखवतो गोळा केले, जमिनी हडप करायचा प्रश्न केला. यांच्या प्रत्येक ट्रस्ट मध्ये बिल्डरचे पैसे आहेत आणि हा सगळा कट मग येण्यावर जाणवतात. यांनी सनसी मागणी का नाही केला? रात्र जाऊन गुंडासारखं तोडायचं आणि ही जमीन हडप करायची, एखाद्या बिल्डरच्या घटनात घालायचं. रणपिसे आहे तो, रणपिसे मागचे 5 वर्ष कुणाकडून पैसे घेतो आहे, कोणत्या बिल्डरकडून पैसे घेतो आहे? ठीक आहे. अनेक आरोप प्रत्यारोप अनेक आहेत त्याच्यामध्ये. बिल्डरने किती पैसे दिले आहेत हे सगळी चौकशीच आहे. खोबरागडे अटक केली पाहिजे, समाजद्रोही आहे. खोबरागडे यामध्ये तुमची सुद्धा बाजू आहे, मधुकर कांबळे आणि ट्रस्टची सुद्धा बाजू आहे. अर्जुन डांगळे, माझा एक साधा प्रश्न आहे यामध्ये की जर एकमेकांवरती असे आरोप प्रत्यारोप तुम्ही असे टीव्ही शोज मध्ये किंवा इतर ठिकाणी बाहेर करताय, मग हा लढा न्यायालयात का नेऊ नये? म्हणजे रस्त्यावर उतरून गोंधळ घालण्यापेक्षा न्यायालयामध्ये कायदेशीर लढाई लढायला काय हरकत आहे? न्यायालयामध्ये जायला पाहिजे होतं, यांच्याकडे सर्व अधिकार होते. तुम्ही का जात नाही? तुम्ही का जात नाही? सर्वांना एक करायला पाहिजे होतं. आनंदराज आंबेडकर, तुम्ही न्यायालयामध्ये का जात नाही? किंवा खोबरागडे किंवा डांगळे तुम्ही का जात नाही? एक मिनिट, आमच्याकडे पोझिशन आहे त्या सर्व याचं, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचं, वेगवेगळ्या तिथे असणाऱ्या संस्थांचं. यांना आम्हाला बाहेर काढायचं होतं, कोर्टात जायचं होतं, एविक्शन ऑर्डर आणायची होती. पण ह्यांनी एकंदरीत हुकुमशाही स्वतः जणू काही या देशामधले सर्व सत्ताधारी किंवा आम्ही कोर्टापेक्षा तुमचं म्हणणं पूर्ण पटतंय. आनंदराज आंबेडकर, हे जमीन दोस्त आनंदराज आंबेडकर, तुमचं म्हणणं या ठिकाणी पूर्ण आणि पटतंय. त्यामुळे यांच्यावरती 395 कलम जे डेकॉइटीचं आहे ते लावण्यात आलेलं आहे. आनंदराज आंबेडकर, तुमचं म्हणणं पूर्ण पटतंय, मात्र त्याच वेळेला दादर मध्ये गोंधळ घालणारे कार्यकर्ते सुद्धा रिपब्लिकन सेनेचे. एक मिनिट ऐकून घ्या मॅडम. हे बघा, ज्या प्रकारे हा जो प्रकार झाला, रात्र जाऊन डेकॉइटी केली आणि एक चळवळीचं केंद्र जर जमीनदोस्त करण्यात आलं, तेव्हा जनतेच्या भावना राहतीलच. जनता सनदशील मार्गाने निदर्शन करत आहे. घटनेने हा दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि आंबेडकरी जनताना तर मी आव्हान करतो, हा मुद्दा असे पण मला एक सांगा, तुम्ही अहिंसा हा सनदशीर मार्ग असू कसा शकतो? दुसऱ्या दिवशी झालेला गोंधळ जोपर्यंत यानं अटक होत नाही, जोपर्यंत या प्रश्न अडवत नाही, सर्व जनतेनी सनदशीर मार्गाने आंदोलन करावं. अहिंसा हाच सनदशीर मार्ग आहे ना. मग दादर मध्ये झालेली हिंसा किंवा रात्री जाऊन ते घर पाडलंय त्यावेळेला झालेली हिंसा किंवा डकेत तुम्ही जी म्हणताय ज्याप्रमाणे, तर हे मार्ग जे आहेत हे कायद्याच्या विरुद्ध आहेत. मग कायद्याच्या दरबारात त्याला दाद का मागत नाही तुम्ही? मला वाटतं अर्जुन डांगळे, ह्या कायद्याच्या दरबारात हे ट्रस्टी हे तोतई आहेत आणि हा वाद आसवारे जे आहेत सध्याचे चेअरमन ट्रस्टचे ते कोर्टात गेलेले आहेत आणि हा वाद ट्रस्टचा वाद कोर्टात आहे.
बर. आता यांना जर बाकीचे जे बेकायदेशीर लोक होते तर त्यांनी कायदेशीर नोटीस आणून म्युन्सिपाल्टीच्या मार्फत ते पाडायला पाहिजे होतं. जर समजा 1 मिनिट आणि हम याच्याकडे न जाता तांत्रिक याच्या पाठीमागचं जे षडयंत्र आहे, आता मुख्यमंत्र्यांनी 60 कोटी रुपये एका झटक्यात कसे काय सँक्शन केले हा एक महत्वाचा प्रश्न. म्हणजे सरकारचा सुद्धा यामध्ये हात आहे असं म्हणायचं तुम्हाला? हा षडयंत्राचा भाग आहे, मी सांगतो ना. बर. नंतर हे भूमिपूजन कुठे व्हायचं असतं, जिथे वास्तू असते तिथे होते की नाही, यांचं भूमिपूजन स्काउट पॅव्हेलियन मध्ये झालं. बर. शुभारंभ. आणि राम जन्मभूमी इतका वादाचा मुद्दा होता तरी त्याचा शिलान्यास कुठे झाला, अयोध्येतच झाला ना. तो काय इकडे नागपूरला नाही झाला, याच्या भवन मध्ये तो. तर हा एक गपचूप काय. दुसरी महत्वाची गोष्ट, जर यांना एवढं सरकारला बाबासाहेबांच्या हिंदू मिलचं एवढी 12 एकर जमीन आहे ना, 12.5, तिथे ते वाटेल ते करू शकतात. हे बार्टीचं सगळं इथे आणणार, तर त्यांना एवढी 12 एकर जमीन असताना याच जमिनीवर डोळा का? म्हणजेच उत्तमराव जे म्हणाले जमिनी लाटायच्या या, आणि हे रत्नाकर गायकवाडांना अतिशय ते निष्णात MA मध्ये असल्यामुळे जमिनी कशा खाली करून घ्यायच्या, विश्वस्त कसे नेमायचे, देणग्या कशा गोळा करायच्या. ट्रस्टची नावं सांगू का त्यांच्यात? बहुजन हिताय सहकारी पिढी, विपश्यना ट्रस्ट, नंतर बुद्धिस्ट रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट. एक मिनिट, याच्यातर्फे या आता झेडे खोबरागडे त्यांनी संविधानाचं हे केलं, त्यांच्याकडून बळजबरीने 10,000 रुपये वसूल केलेले आहेत. खोबरागडेने हे कबूल केलेलं आहे. अनेक अधिकाऱ्याकडून पैसे गोळा करायचे. ते विजय कोण तो रणपिसे त्यांचा मेहुणा, त्यांच्याकडे लोढा करून 1 कोटी रुपये त्यांनी विपश्यना ट्रस्टला घेतलेले आहेत, असं उत्तमरावाने त्या दिवशी सांगितलं वगैरे. याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याने मोठा डल्ला आता चौकशी होईल, पण त्याला सुरुवात कुठेतरी तुम्हीच केली पाहिजे असं नाही वाटत? प्रकरण न्यायालयात नेला तर हे जास्त सोपं होईल असं नाही वाटत? आंबेडकर भवनची जागा हा मोठा डल्ला मारायचा आणि मुख्यमंत्र्यांनी, आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री देखील संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. आम्हाला देवेंद्रजी बद्दल आदर आहे. अर्जुन डांगळे तुमची तळमळ समजते, तुमची तळमळ समजते, या जागेवरती असलेलं तुमचं प्रेम, कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी इथली चळवळ आणि आंबेडकरी जनतेचं इथलं कार्य तुम्ही पाहिलेलं आहे. तुमची तळमळ समजते, तुम्ही अगदी हृदयापासून बोलताय. मुद्दा असा आहे की या जागेबद्दल तुम्हाला एवढं प्रेम आहे, आंबेडकरी विचारांबद्दल तुम्हाला एवढं प्रेम आहे, तुम्ही आजवर ते जगत आलेला आहात, मग ही जागा धोक्यात आहे, कुणातरी वाईट लोकांच्या हातात जाते असा जो तुम्ही दावा करताय, त्याविरुद्ध कोर्टात का जात नाही आंबेडकरांना? आसवारेजी जे चेअरमन आहेत, जे ट्रस्टी आहेत, ओरिजिनल ट्रस्टी, ते सगळे हे कोर्टात चॅरिटी त्यांची नावं आहेत. आता हे जे यांचे जे तोतया ट्रस्टी आहेत, हे सगळे त्यांचे नातेवाईक आहेत किंवा गाववाले आहेत किंवा बालक जे म्हणतात आजूबाजूला अनुयायी, असे लोक ज्यांनी हे घेतलेले आहेत. आणि रत्नाकर हे स्वतःला प्रेषिताचा अवतार समजतात. आपण जरूर करू कायदा, ते सगळे आम्हाला लोक म्हणतात हे बनावट आहेत, फालतू आहेत. म्हणजे चळवळ ह्या लोकांच्या बरोबर माझ्याबरोबर लायकी नाही, यांची काय लायकी आहे, यांनी चळवळीत काय? आज मी या मधुकर कांबळेला बघतोय, काय चळवळीचा संबंध, कशासाठी हे आंबेडकरी चळवळीचा आणि हे करतायत? ज्यांनी 50 वर्ष 60 वर्ष ती जागा खाली करताना आम्हाला काय संघर्ष करावा लागला. PL लोखंडे नावाचं आहे आणि भैयासाहेब होते, त्यांच्याबरोबर आम्ही हे सगळे लोक होतो. काय संघर्ष करावा लागला. तिथे व्याख्यानमाला व्हायच्या, तिथे रिझल्टचं, डाव्या चळवळीचं, पुरोगामी चळवळीचं. आणि हा सूर उगवतात की काय? प्रकाश आंबेडकरांनी रोहित वेमुलाची बाजू घेतली, त्यांच्या मुलाने घेतली, कन्हैयालालची, आणि सगळ्यात मोठी या आंबेडकर भवन मध्ये धर्मांतर घडून आणलं. बौद्ध धम्माची दीक्षा रोहित वेमुलाची आहे. हा सूड उगवतात काय? हा संबंध मुख्यमंत्री म्हणून आम्ही अजूनही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. त्यांनी खुलासा करण्याची गरज आहे. आणि भाजप सरकारचं आणि हे संबंध शांत का यांना पाठीशी घालतात का? रत्नाकरांना कुठची खासदारकी आमदारकी द्यायची असेल ते द्या, पण आंबेडकर भवनची आणि आंबेडकरी चळवळीची. अर्जुन डांगळे तुमची तळमळ समजते. नक्कीच या मुद्द्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूंकडून होत आहेत. त्यामुळे सत्य काय आहे, जे आता प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे, न्यायालय जो न्याय देईल त्यानुसार सत्य बाहेर येईल, यावर सर्वांचाच विश्वास आहे. मात्र दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या आंबेडकरांनी आयुष्यभर आपल्या कार्याने लोकांच्या समोर एक आदर्श
संघर्ष घालून दिला त्याच आंबेडकरांच्या विचारांचा आज कुठेतरी पराभव होतोय का त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून, जेव्हा अशा प्रकारची हिंसा दादरच्या रस्त्यावरती पाहायला मिळते, ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे. कुठेतरी आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येकाने आणि आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने याचा विचार करायला हवा. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला. खरं तर वेळ थोडी कमी पडलेली आहे, मात्र वेळेअभावी चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागते. सर्व मान्यवरांचे आभार. माझा विशेषमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा ABP माझा.